नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करतो आणि आज त्यानिमित्त एक विशेष भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण दलितांचे उद्गाते, स्त्रियांचे उद्धारक, शेतकरी, कामगार यांचे नेते म्हणून ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक क्रांती पर्व निर्माण केलं आणि त्यांच्या या क्रांती पर्वात हजारो लोकांनी, लाखो लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे. डॉक्टर आंबेडकर यांचं कार्य हे बहुआयामी होतं आणि म्हणूनच सर्व जाती, धर्म, पंथातील लोक त्यांच्या बरोबर होते. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत स्पृश्य समाजातील सहकार्यांचे योगदान. आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ख्यातनाम लेखक योगीराज बागुल. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सरांनी आजवर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांच्या पुस्तकामध्ये बरंच वैविध्य आहे. कवितांची पुस्तकं आहेत, तसंच संशोधन करून लिहिलेली पुस्तकं आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणारी अनेक पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. आणि आजचा जो विषय आहे त्या विषयावर सरांचे 2 खंड प्रकाशित आहेत आणि त्यांचा गाढा अभ्यास देखील आहे. या विषयावर आपण सरांशी चर्चा करणार आहोत, हा विषय समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. सर आपण जो विषय निवडलेला आहे त्याचे आपण 2 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचा असा हा संशोधनाचा विषय आहे. तर मुळात या विषयाला हात घालावा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहकारी जे आहेत ते स्पृश्य समाजातले कोण कोण होते हा विषय आपण हाताळावा असं का तुमच्या मनात आलं? काय प्रेरणा होती? याची पार्श्वभूमी अशी आहे. त्याच्या अगोदर सर्वप्रथम मी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे मनपूर्वक आभार मानतो. तो याच्यासाठी कदाचित दूरदर्शनवर हा पहिल्यांदा अशा प्रकारचा विषय चर्चेला जात असावा आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय. मला खरं मध्ये खंत वाटते की आतापर्यंत कुठल्याही चॅनलनं बाबासाहेबांचे अस्पृश्येतर किंवा दलितेतर सहकारी किंवा सवर्ण सहकारी कोण होते, कसे होते आणि त्यांनी बाबासाहेबांबरोबर कसं काम केलं यावर आतापर्यंत चर्चा झालेली नाही. आणि आज पहिल्यांदाच ही चर्चा होते याचा मला मनस्वी आनंद होतो. नक्कीच सर. आणि तुम्ही हा विषय निवडलात आणि फक्त निवडला नाही तर त्याच्यावरती अनेक वर्ष संशोधन केलं आणि त्यातून 2 पुस्तकांची निर्मिती झालेली आहे, खंड 1 आणि खंड 2. तर हा विषय हाताळावा हे कसं काय मनात आलं? त्याच्या मागची प्रेरणा काय होती? काय झालं की 1989 साली मी नोकरीच्या निमित्ताने जेव्हा मुंबईत आलो, चेंबूरला राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मध्ये नोकरीला लागलो. बरं. त्यावेळेस मी मुंबईमध्ये अगदी अनभिज्ञ होतो आणि त्यावेळेस मी मुंबईमध्ये जेव्हा फिरायचो तेव्हा सीके बोले मार्ग किंवा दादासाहेब दोंदे मार्ग किंवा प्रबोधनकार ठाकरे मार्ग हे जे रोडला नावं दिलेली असायची तेव्हा मी जे वाचायचो तेव्हा मला वाटायचं सारखं की ह्या लोकांनी असं काय केलं असेल की ह्या पूर्ण रस्त्याला ह्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. काय झालं, कालांतराने माझी दरम्यानच्या काळात माझी 2-3 पुस्तकं आली. माझी 65 आत्मकथन आलं, त्याच्यानंतर सोरी काव्यसंग्रह आला, त्याच्यापुढे तमाशा विठाबाईच्या आयुष्याची ही पुस्तकं आल्यानंतर एकदा असं झालं की साधारण हा 2009चं वर्ष असावं आणि टागोर नगरला प्राध्यापक गंगाधर पानतावणे यांचं व्याख्यान ठेवलेलं होतं. बरं. आणि मी ते व्याख्यान ऐकण्यासाठी मला पानतावणे सरांचं बरेच म्हणजे त्यांची व्याख्यान मी चुकवायचो नाही औरंगाबादला शिकत असताना सुद्धा. तर ऐकण्यासाठी गेला असताना सरांनी त्यावेळेस विषय निवडला होता की डॉक्टर आंबेडकरांबरोबर अस्पृश्येतर सहकाऱ्यांनी कसं कसं काय काय काम केलं. बरं बरं. आणि तो मी ऑडियन्समध्ये गेलो होतो. तिथं रामदास आठवले होते, डॉक्टर प्रज्ञा पवार होत्या, पण मी ऑडियन्समधून ते जाऊन ते सरांचं भाषण ऐकलं. बरं. तो स्पार्क होता तो माझ्या डोक्यामध्ये तेव्हा आला. त्याच्यानंतर जस्ट 2 दिवसानंतर मी काही कामानिमित्त दिनकर गांगल ज्यांना ग्रंथालयाचे अधर्वयू म्हणतात किंवा आता त्यांचं म्हणजे थिंक महाराष्ट्र जे मोठ्या प्रमाणात चालते त्याचे, तर गांगलांच्या घरी गेलो असताना तिथे डॉक्टर बाबासाहेबांच्या बरोबर काम करणारी एक व्यक्ती ॲडव्होकेट चंद्रकांत अधिकारी यांचे चिरंजीव, मोठे चिरंजीव प्राध्यापक प्राचार्य श्रीप्रकाश अधिकारी तिथे आलेले. बरं बरं.
श्रीप्रकाश अधिकारीच्या वडिलांनी बाबासाहेबांबरोबर कार्य केलेलं आहे, चंद्रकांत अच्छा. अधिकारी. तर गांगल मी आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करत असताना खूप नावं पुढे यायला लागली बरं. आणि ती जवळपास एक 12 ते 15 नावं अशी चर्चेमध्ये गांगलांच्या तोंडून आली आणि अच्छा. श्रीप्रकाश अधिकाऱ्यांच्या तोंडून आली. तर मला गांगल साहेबांनी सजेस्ट केलं की योगीराज हा विषय लिहिण्यासारखा चांगला आहे, पण मेहनत खूप करावं लागेल म्हणे. मी गांगल साहेबांना म्हटलं माझी मेहनत करायची तयारी आहे, कारण याच्या अगोदर माझं आठवणीतले बाबासाहेब म्हणा किंवा तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा म्हणावा याच्यामध्ये माझी मेहनत वाचकांना दिसली होती, तशी माझी तयारी म्हटलं. बर. आणि त्याच्यानंतर त्या रात्री मी डॉक्टर पानतवणे सरांना संध्याकाळी फोन केला. अच्छा. आणि पानतवणे सरांनी फोन केल्यानंतर ते म्हणाले की योगीराज विषय फार चांगला आहे आणि हे काम तू करू शकतो. वा, म्हणजे एक बीज तुमच्या मनात पडलं ते म्हणजे व्याख्यान ऐकून आणि त्याच्यानंतर लगेचच त्याच्यावर तुम्ही काम सुरू करण्याचा निश्चय केला. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की हे मेहनतीचं काम आहे. खरं तर कोणतंही जेव्हा संशोधनाचं काम असतं तर तेव्हा नक्कीच त्याच्यासाठी भरपूर मेहनत असते. तर हे दोन्ही खंड लिहिताना काय काय तुम्ही केलं, कुठे कुठे फिरलात, कुठल्या गावोगावी हिंडलात? मी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, मी हैदराबादला गेलो, बरं, बेंगलोरला गेलो, दिल्लीला गेलो. इथे म्हणजे काय म्हणतात ना, कोणीतरी मला सांगितलं की इथे बाबासाहेबांच्या सहवासातली व्यक्ती तुम्हाला भेटू शकते. बरं बरं. तिथे मी गेलो आणि जो डाटा मला, आणि त्या व्हायचं काय की त्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू करत असताना त्या व्यक्तीकडून मला आणखी 2-3 व्यक्तींची नावं कळायची. बरोबर आहे. हा नेटवर्कचा परीघ माझा वाढत गेला. आणि आज हे दोन जी खंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी, हे जे 2 खंड आलेले, त्याच्या पहिल्या खंडामध्ये 11 व्यक्ती आहेत, दुसऱ्या खंडामध्ये 12 व्यक्ती आहेत, त्या 23 व्यक्ती आहेत. बरं. आणि ह्या 23च्या 23 व्यक्ती अशा आहेत, मी फार संक्षिप्त लिहिलेलं आहे खरं. ह्या 23च्या 23 व्यक्तींवर एका व्यक्तीवर किमान 200-250 पानाचा एक ग्रंथ होऊ शकेल यांच्या कार्यात. बरं बरं. प्रचंड काम आहे ह्या लोकांचं, अगदी निस्पृहपणे प्रसिद्धीपासून अगदी अलिप्त राहून. आणि मी म्हणजे एक किस्सा मजेदार सांगतो तुम्हाला, ह्या निमित्तानं मला सांगायला आवडेल तो. महाडला मी जेव्हा सुरबानाना बाबासाहेबांचे एक सहकारी, त्यांचं जे काही असेल त्यांचं माझ्या हाताशी मिळेल ते घेण्यासाठी जेव्हा महाडला गेलो, त्यावेळेस सुरबानानांची एकमेव चिरंजीव सध्या जिवंत आहेत, सतीशचंद्र गुरुजी टिपणीस. आणि त्यांच्याकडे जे मला मिळालं ना, त्याच्या झेरॉक्स मी किती काढून किती नाही असं झालं. बरं. इतक्या झेरॉक्स काढून घेतल्या मी की मला भाड्याला मुंबईला यायला पैसे कमी पडले. आणि त्या दिवशी रात्री मी जेव्हा बस स्टँडला आलो तेव्हा तिथे अशीच टपुरी फिरणारी अशीच पोरं, त्यांच्याकडून मला 10 रुपये भाड्याला कमी पडत होती, घ्यावं लागली. असे मजेदार किस्से आयुष्यात घडलेले आहेत. आणि काही लोकांनी मला म्हणजे मुलाखत द्यायला सुद्धा टाळलं, कदाचित त्यांची मन, कारण बाबासाहेब गेल्यानंतर ह्या जवळजवळ पूर्ण आंबेडकरी समाजाने, आंबेडकरी चळवळीने ह्या लोकांना दुर्लक्षित केलं होतं. त्याच्यामुळे त्यांची मन कदाचित दुखावली गेली असावी. काही लोकांनी मला स्पष्ट सांगितले की आम्ही मुलाखत नाही देऊ शकतो, असे अनुभव आले मला. पण काय म्हणतात ना, जे हाताशी मिळेल ते मी, इव्हन तुम्हाला आश्चर्य वाटेल, नूतन समर्थ, हिची सख्खी चुलत बहीण, हिला मी फोन केला जेव्हा केला, तेव्हा त्या बाईचं वाक्य, म्हणजे त्या पुण्याला राहतात, लारा समर्थ त्यांचं नाव, कदाचित नाला. तर त्या म्हणाला की, म्हणजे अगोदरच नूतन मॅडमने त्यांना सांगितलं होतं की अशीची व्यक्ती तुम्हाला फोन करणार आहेत. तर ती व्यक्ती म्हणजे MB समर्थांची मुलगी, ती आजही जिवंत आहे. आणि मला आजही अतिशय दुःख होतं की त्या बाईला मी कव्हर करू शकलो नाही आतापर्यंत. तर त्या बाईचं मी फोन केल्या पहिलं वाक्य होतं की, हाऊ यू डेअर टू कॉल मी. ओ, का बरं? ते लोक किती दुखावलेले ते लोक. बाबासाहेबांच्या पाश्चात ह्या लोकांकडे आंबेडकरी समाजानं लक्षच दिलं नाही. आणि काय म्हणतात ना, घरावर तुळशी पात्र ठेवून काम करणे म्हणजे काय, ह्या एक व्यक्तीचं कार्य बघितल्यानंतर कळतं. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं खरं तर खूप मोठं कार्य आहे आणि अनेक व्यक्ती आहेत ज्या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून मला वाटतं की एक पुन्हा एकदा इतिहास पुन्हा वरती आलेला आहे आणि जे दुर्लक्षित झालेत त्यांच्यावर तुम्ही सगळ्यांवर लिहिलेलं आहे. सर, हे लिहिताना, कारण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काम केलेली ही सगळी व्यक्तिमत्व आहेत, तर ती तर बहुतेक हयात नसतील तुम्ही जेव्हा काम करत होता. मग तुम्हाला ही सगळी माहिती कुठून मिळाली? त्यांच्या नातेवाईकांकडून, मुलांकडून?
महत्वाचं म्हणजे माझे रेफरन्स लिटरेचर संदर्भ साहित्य मिळण्यासाठी 3 लोकांची मला फार मदत व्हायची. बरं बरं. ते 3 लोक म्हणजे पहिली व्यक्ती म्हणजे रमेश शिंदे, गोरेगावला राहतात. म्हणजे आज ॲज ऑन डेट ही इज 89. ओ बरं. बाबासाहेबांची 3-4 भाषणं ऐकलेली व्यक्ती. अच्छा. त्याच्यानंतर दुसरे सुरवडे, विजय सुरवडे म्हणून कल्याणला राहतात. त्यांच्याकडे प्रचंड बाबासाहेबांचे फोटोज आहेत, अनेक महत्वाचा साठा आहे, संदर्भ आहेत. बरं. आणि तिसरी आणि फार महत्वाची व्यक्ती म्हणजे श्रीकांत तळवटकर, घनश्याम तळवटकरांचे चिरंजीव, जे सिद्धार्थ कॉलेजची लायब्ररीयन होते. अच्छा. म्हणजे सिद्धार्थ कॉलेजची लायब्ररी मला ओपन झाली सगळं पाहिजे तसं. आणि झालं काय की ह्या लोकांकडून, ह्या बुजुर्ग लोकांकडून त्या काही व्यक्तींचे मला संदर्भ मिळाले. बरं बरं. म्हणजे त्यांचे नातेवाईक जी जिवंत आहेत, मुलगा म्हणा, नातू म्हणा, जी जिवंत आहेत. अच्छा. आणि त्यांना अप्रोच झाल्यानंतर, त्यांच्या इंटरव्ह्यू घेतल्यानंतर म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मी कमलाकांत चित्रेंच्या मुलीची जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला गेलो, कमलाकांत चित्रेंची मुलगी इतकी दुखावली होती की मला जवळपास 3 ते 4 महिने रुकारच दिला नाही. बरं बरं. आणि त्या मॅडमला, गुप्ते मॅडमला मी जेव्हा तयार केलं त्यावेळेस त्या बाईचा मी इतका चांगला इंटरव्ह्यू घेतला, इतकं त्या बाईकडे मला मिळालं. आज माझ्याकडे कमलाकांत चित्रेंनी बाबासाहेबांनी लिहिलेली जवळपास 100 ते 125 पत्र आहेत. बरं बरं. आणि ही सगळी दुर्मिळ, खरं तर अतिशय दुर्मिळ. आणि कमलाकांत चित्रे हे पी सोसायटीचे रजिस्ट्रार, इतकी परश्योट, इतकी कडक व्यक्ती. बाबासाहेबांचं पत्र आल्यानंतर किती वाजता, किती तारखेला पत्राचं उत्तर दिलं, तिथले ते लिहिलेले त्यांनी. बरं. आणि हे असे वेगळे वेगळे अनुभव आलेले आहेत. जवळजवळ हे 2 खंड लिहिण्यासाठी मला 12 वर्ष लागली. पण आज मला समाधान याचं आहे की माझ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. वाचकांनी, तमाम महाराष्ट्रातल्या वाचकांनी याची चांगल्या प्रकारे दखल घेतली. नक्कीच सर, वाचकांनी दखल घेतलेली आहे, त्याच्या आवृत्त्या पण निघालेल्या आहेत. सर, अनेक जी व्यक्तिमत्व होती त्यातली आपण काही व्यक्तिमत्व जर आपण उलगडून आज दाखवली तर फार आनंद होईल. त्यातले एक म्हणजे भाई अनंतराव चित्रे आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. महाडच्या चौदाळ तळ्याच्या आंदोलनामध्ये त्यांचा खूप महत्वाचा सहभाग होता. तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि त्यांचं काम आणि लढ्यातील त्यांचा सहभाग? भाई अनंतराव चित्रे आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांना वजा करून महाडचा 19 आणि 20 मार्च 1927चा महाडचा सत्याग्रह पूर्ण झाला असं म्हणताच येणार नाही. बरं बरं. त्याचं कारण असं की जुलै 1923 रोजी सी.के. बोले यांनी सार्वजनिक पानवटे आणि सार्वजनिक सर्व ठिकाणी सर्व अस्पृश्यांसह सर्वांसाठी खुले असावे हा ठराव पास करून घेतला. अच्छा. पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. योगायोग असा झाला, म्हणजे याच्यामध्ये इतके छान स्टेप्स आहेत ना याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामुळे मला हे अभ्यास करताना खूप म्हणजे फार चांगलं वाटलं मला. आणि विशेष म्हणजे मला याचे आणखी आवर्जून सांगायला इथं आवडेल की सीकेपी लोक, चांद्रसेनी, कायस्थ प्रभू समाजाचे लोक जेवढे बाबासाहेबांबरोबर आहेत हे सगळे लोक एकमेकाच्या नात्यातले. अच्छा. याचं मला आणखी आश्चर्य वाटलं. बरं बरं. तर सुरभा नाना टिपणीस जे महाडचे होते, सुरभा नाना टिपणीसची मुलगी अनंतराव चित्रेंची मिसेस. बरं. आणि काय झालं की त्यावेळेस नेमकं 1927 जो महाडचा तळ्याचा सत्याग्रह होता त्यावेळेस सुरभा नाना टिपणीस हे महाडचे नगर परिषदेचे अध्यक्ष होते. अच्छा. यंग मुलगा, ते महाडचे आहे. महाडचे. आणि हा ठराव 1923ला पास झालेला. मग आता ह्या ठरावाची अंमलबजावणी करायची, याच्यासाठी पुढाकार घेतला ह्या 2 लोकांनी, अनंतराव चित्रे आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. बरं. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे हे बाबासाहेबांपेक्षा वयस्कर. अच्छा. त्याच्यामुळे बापूसाहेब सहस्त्रबुद्धेंच्या शब्दाला बाबासाहेब मान द्यायचे. बरं बरं. आणि याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, कारण आपल्याला हे 1 तासामध्ये ओळखणं फार अवघड काम आहे तसं, पण हे सगळं व्हायच्या अगोदर, म्हणजे बऱ्याच वाचकांना, अभ्यासकांना माहित नाही की 1925ला 27ला सत्याग्रह झालेला आहे, पण 1925ला बाबासाहेब कमलाकांत चित्रेंना महाडला पाठवतात आणि तिथे समाजाचा जो महारावडा किंवा राजवाडा म्हणतात तिथे एक सभा घे म्हणतात. अच्छा. याचं सगळं नोटिफिकेशन आलेलं आहे बहिष्कृत भारतमध्ये. आणि तिथल्या लोकांचा कल जाणून घे की आपण तिथे महाडची परिषद करू शकतो का, केली तर कशी करू शकतो. आणि ते सगळे व्हायच्या अगोदर कमलाकांत चित्रेंनी तिथे सभा घेतलेली. बरं. आणि नंतर जेव्हा हे महाडचा सत्याग्रह करायचं ठरतं, हे सगळं कुठे होतं, जे दामोदर हॉल आहे
दामोदर हॉलच्या पाठच्या साईडला बाबासाहेबांना नामोजोशी यांच्या मध्यस्थीने म्हणजे सोशल सर्व्हिस लीगच्या मध्यस्थीने एक खोली दिलेली होती. तर त्या खोलीमध्ये ही चर्चा होती यांची संध्याकाळी सगळे. अच्छा. मॅक्झिमम याच्यामध्ये सगळे दलितेतर लोक होते त्या चर्चेमध्ये. आणि मग आता हा एक पाण्याचा तर सत्याग्रह करायचा, मग तो कुठे करायचा, म्हणजे विचाराला पूरक असलेली व्यक्ती म्हणजे सुरबानाना टिपणीस, मग महाडला करूया. अच्छा. आणि मग ती सगळं अंदाज घेण्यासाठी आता सुरबानाना चिटणीस आणि अनंतराव चित्रेंचे संबंध असल्यामुळे अनंतराव चित्रे तिथे जाऊन बसले. बरं. सुरबानानाला सगळं ते समजून सांगितलं. सुरबानाना तयार झाले आणि मग बाबासाहेब म्हणाले की मी ह्या परिषदेचा अध्यक्ष होणार नाही, कोणाला व्हायचं ते ठरवा. परिषद तर ठरली करायची म्हणून. तर अनंतराव चित्रे तिथून बापूसाहेब सहस्रबुद्धेंना टेलिग्राम करतात. बरं. आणि त्यांना सांगतात की तुम्ही कसंही करून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना हे परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी त्यांचा रुकार घ्या. आणि बापूसाहेब सहस्रबुद्धेंचा मान कधी अव्हेरायचे नाही बाबासाहेब. त्याच्यामुळे बापूसाहेब सहस्रबुद्धेंनी शब्द टाकला आणि त्याच्यामुळे मग बाबासाहेबांनी ह्या परिषदेचा अध्यक्ष होण्याचं मान्य केलं. हे सगळं लेखी आहे, संदर्भ आहे. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या परिषदेच्या वेळेला जे मनुस्मृतीचं दहन केलं ते ब्राह्मण समाजाच्या हस्ते म्हणजे बापूसाहेब सहस्रबुद्धेच्या हस्तेच बाबासाहेबांनी केलं. बरोबर. म्हणजे खरं तर ह्या सगळ्या ज्या ऐतिहासिक घटना आहेत ह्या आपल्याला माहिती असतात, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे किंवा त्याच्या मागे नक्की काय काय घडलं होतं, काय चर्चा झाल्या होत्या, हे सगळं आपण आजच्या कार्यक्रमातून समजून घेतोय. आणि खरोखरच अतिशय रोचक अशी ही चर्चा आहे आणि अभ्यासांती योगीराज बागुल सर हे आपल्याला सांगतायत. आणखीही आपण चर्चा करणार आहोत, आणखीही अशा गोष्टी, असे किस्से आपण आज कार्यक्रमातून ऐकणार आहोत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर अनेक हजारो लाखोंनी अनुयायी होते. त्यातले दलितेतर सहकारी कोण होते ह्याबद्दल आज आपण चर्चा करतोय. आणि खरोखरच ह्या सगळ्या मागचा एक इतिहास म्हणा किंवा ह्या सगळ्या मागच्या ज्या घटना आहेत त्या आपण आज समजून घेतोय. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत या विषयात ज्यांनी गाढा अभ्यास आणि संशोधन केलेलं आहे ते लेखक योगीराज बागुल सर. सर पुन्हा एकदा स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर ही सगळी जी मंडळी आहेत म्हणजे सी.के. बोले आहेत किंवा श्रीधरपंत टिळक आहेत, तर ही सगळी मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर येण्यासाठी किंवा त्यांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त कशी झाली त्यामागचा जो अभ्यास आहे तोही आम्हाला ऐकायला आवडेल. झाली कसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 1918 साली विदेशात शिकून परत आले त्यावेळेस त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला एक लेख लिहिला. बरं. की मला माझ्या समाजाचं काम करण्यासाठी काही सुशिक्षित तरुणांची मदत हवी आहे. बरं. मोठा लेख लिहिला, छान लेख लिहिला. आणि त्यावेळेस मग काही याच्यामध्ये काय आहे की सीकेपी लोकांचं फार मोठं योगदान आहे. अच्छा. त्यातल्या त्यात फार मोठं नेटवर्क आहे. आणि सीकेपी लोक बाबासाहेबांबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात काम करायला का तयार झाले याची जर कारण शोधायची असेल तर आपल्याला मग पेशवाई अभ्यासावं लागते. हे सगळं पेशवाईमध्ये तुम्हाला दिसेल. बरं. हा म्हणजे सीकेपी लोकांना पेशवाईच्या काळामध्ये जो जुलूम झालेला आहे त्यांच्यावर तो प्रचंड जुलूम. आणि काय होतं की पेशवाई गेल्यानंतर काळ सुरू होतो तो यांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा काळ सुरू होतो, बाबासाहेबांचा काळ सुरू होतो. म्हणजे पेशवाईंकडून झालेले दुःख हे तसं सीकेपी लोकांसाठी काय म्हणतात ना कोवळं होतं, ताजं होतं. आणि असं म्हणायला हरकत नाही, मी धाडसानं म्हणेल की त्या लोकांच्या दुःखांचं इनकॅशमेंट बाबासाहेबांनी चांगल्या प्रकारे करून घेतलं. आणि हे लोक तयार होण्याची कारण आणखी महत्वाचं कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर जे लोक काम करत होते त्या विचाराचे लोक सगळे बाबासाहेबांबरोबर एकवटले गेले, बरोबर आले. आणि हे सगळे लोक हे पुरोगामी विचाराचे लोक होते. याला महत्वाचं यांचं केंद्र म्हणजे सोशल सर्व्हिस लीग. बरं. म्हणजे दामोदर हॉलच्या बाजूला जे सोशल सर्व्हिस लीग आहे इथे हे सगळे लोक जमायचे. इथे चर्चा व्हायच्या, पुढे काय करायचं ते ठरायचं. म्हणजे परुळेकर पासून तर भयानंतराव चित्रेपासून ही सगळे लोक तिथे जमायचे. आणि त्याच्या बाजूला म्हणजे दामोदर हॉलच्या पाठच्या साईडला बाबासाहेबांचं ऑफिस आणि बाबासाहेब तिथे पण यायचे सोशल सर्व्हिस लीग मध्ये. सोशल सर्व्हिस लीगचं बाबासाहेबांवर इतके उपकार होते कारण त्याच्यामुळे बाबासाहेबांना ऑफिस मिळाले नामजोशींमुळे.
आणि त्याच्यामुळे बाबासाहेब काय करायचे, कधी कधी सोशल सर्व्हिस लीगची जी शाळा आहे तिथे कधी कधी मुलांना शिकवायला पण जायचे, बरं शिकवायचे पण. हा ऋणानुबंध असा तयार होत गेला. आणि हे हळूहळू मग केवळ सीकेपी समाजाचेच नाही, त्याच्यामध्ये भंडारी समाजाचे म्हणजे भारत कदरेकर हे भंडारी समाजाच्या व्यक्तीने इतकं मोठं काम केलेलं आहे बाबासाहेबांबरोबर, ते माझ्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर मराठा समाजाचे, क्षत्रिय समाजाचे, चित्तपावनो ब्राह्मण समाजाचे, ही सगळी बाकीची मंडळी, पण मुख्य प्राबल्य आहे ते सीकेपी समाजाचं फार मोठं प्राबल्य. नक्कीच. म्हणजे तिथे तुम्ही म्हणालात तसं की अनेक चर्चा घडत होत्या आणि त्याच्यातून एक वेगळा गट म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर जाणारे सहकारी तयार होत होते. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया. विजय पाटील आपल्याशी बोलतायत पालघरहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम नमन. मूक नायक आणि शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला काय संदेश दिला? हा आपला प्रश्न आहे. धन्यवाद. शेतकऱ्यांचा असूड हे पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांचं पुस्तक नाही, ते पुस्तक आहे महात्मा फुलेंचं. आणि मूक नायक जे आहे ते बाबासाहेबांनी 31 डिसेंबर 1920 साली सुरू केलेलं पत्रक. हे नंतर याचे जास्तीत जास्त हाताशी मिळालेल्या इश्यू पैकी फक्त 10-11 इश्यूज आपले म्हणजे 10-11 पत्रकच आपल्याला, म्हणजे मी महाराष्ट्र शासनाच्या चरित्राणी साधन समितीवर काम करत असल्यामुळे 10-11 पत्रक 10 ते 11 पत्रकं आपल्याला मिळाली, ती आपण छापलेली आहेत शासनाच्या वतीने. पण त्याच्यामधून जनतेला जो संदेश दिलेला आहे म्हणजे ही त्यातल्या त्यात अस्पृश्य समाज जो ज्या पद्धतीने गुलामीमध्ये पिचत होता किंवा जे अवहेलना होत होती, त्या समाजाला बाहेर काढण्यासाठी आपण काय काय करू शकतो, कसं कसं करू शकतो. आणि याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वाभिमान, दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण. ह्या गोष्टीवर बाबासाहेबांनी जास्त भर दिलेला आहे. आणि मग त्या म्हणजे मी असा विचार करतो की बाबासाहेबांचं आयुष्य हे एक फ्रेम आउट केलेलं आयुष्य वाटतं. त्यांच्या तारखा आयुष्यात घडलेल्या ज्या घटना बघितल्यानंतर हे सगळं फ्रेम आउट केल्यासारखं वाटतं. तर शेतकऱ्याच्या आसूडमध्ये तर शेतकऱ्यांचं म्हणजे आजही शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक वाचल्यानंतर ज्योतिबा फुलेंचं, आजही ज्योतिबा फुलेंच्या मनातला शेतकरी आपण उभा केलेला नाही. आणि मूक नायकचे तुम्ही महाराष्ट्र शासनाचा अंक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक म्हणजे कुठे कुठे कसे कसे समाजावर काय अत्याचार व्हायचे, कसे व्हायचे त्याला, आणि मग कशी वाचा फोडल्या जायची, कशी चळवळ कशी उभी राहायला लागली, हे बाबासाहेबांनी 31 डिसेंबर 1920 साली मी सांगितल्याप्रमाणे जे पत्रक सुरू केले होतं त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे कलेक्टिव्ह. बरं बरं, नक्कीच. म्हणजे खरं तर बरंचसं साहित्य आहे जे आज उपलब्ध आहे आणि आपण खरं तर त्यांचे विचार समजून घेणं, त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत ती वाचणं, मला वाटतं सर ह्याच्यातूनच कुठेतरी आपण त्यांना एक अभिवादन करण्यासारखं आहे. अनेक लोक ह्याच्यामध्ये सहभागी होते, तर त्याच्यामध्ये सीके बोले यांचा उल्लेख तुम्ही केलात, तर काय सांगाल ते कसे काही ह्या चळवळीशी जोडले गेले आणि पुढे काय काम त्यांच्या हातून झालं? सीके बोले आणि बाबासाहेबांच्या वयामध्ये जवळपास 22 वर्षाचा फरक. बरं. म्हणजे सीके बोले बाबासाहेबांपेक्षा 22 वर्षांना मोठे होते. आणि सीके बोलेंना बाबासाहेब विशेष म्हणजे इथे बघणाऱ्या प्रेक्षकांना नम्रपणे सांगू इच्छितो, सगळं जग डॉक्टर आंबेडकरांना बाबासाहेब म्हणतात आणि बाबासाहेब आंबेडकर हे सीके बोलेंना बाबासाहेब म्हणायचे. बरं बरं. म्हणजे सगळेच बाबासाहेब म्हणायचे सीके बोलेंना, पण सीके बोले पण एक बाबासाहेब होते, लोक बाबासाहेब सीके बोलेंना पण म्हणायचे. आणि विशेष म्हणजे ह्या दोघांचाही ऋणानुबंध इतका दाट होता. म्हणजे बाबासाहेबांना आणि जेव्हा मुंबई प्रांत विधिमंडळावर घेण्यात आलं त्यावेळेस सीके बोले ऑलरेडी तिथे काम करत होते. अच्छा. आणि बाबासाहेबांना मुंबई प्रांत विधिमंडळावर घ्यायच्या अगोदर 4 ऑगस्ट 1923 रोजी हा सार्वजनिक पाणवट्याचा ठराव सीके बोलेंनी पास केलेला होता. अच्छा. बरं. बाबासाहेब 25 ला आले विधिमंडळावर, त्याच्या अगोदर हा ठराव सीके बोलेंनी पास केला. म्हणजे पारदर्शकता सीके बोलेंची. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मुंबई प्रांत विधिमंडळामध्ये आणखी एक ठराव मांडला गेलेला होता, महिलांना मतदानाचा अधिकार. आणि त्या ठरावावर सीके बोलेने फार चांगलं भाषण केलेलं आहे आणि सीके बोलेने त्याला अगदी मनापासून पाठिंबा दिलेला आहे. विशेष म्हणजे त्याच्यानंतर वतन
वतनचा कायदा किंवा वतनचं बिल सिके मुलींनी मांडलेलं आहे. अच्छा. हा, म्हणजे आता मला म्हणजे सांगायला इथं हरकत नाही, त्यावेळीची परिस्थिती इतकी विदारक होती अस्पृश्य समाजाची की तुम्ही तुमच्यावर जर कोर्टाची केस असेल तर तुम्हाला कोर्टात जायला बंदी होती. कोर्टात जाऊन बसायचं नाही. माझ्यावर जर केस असेल मी सुद्धा कोर्टात जाऊन बसायचं नाही, मी बाहेर बसायचं. बरं, मग केस कशी चालणार? ते मध्ये केस चालायची, सवर्ण असायचे, वकील सरकारी वकील असायचे, ते बोलायचे, पण अस्पृश्यांना कोर्टात जायचं नाही. ते याच्यासाठी की ह्या अस्पृश्य व्यक्तीच्या श्वासोश्वासाने तिथलं वातावरण प्रदूषित होईल म्हणून. हे सगळं समोर आलेलं आहे. महाडचं आता जे काही जे डॉक्युमेंट्स पुढे आलेले त्याच्यामध्ये लेखी स्वरूपात हे सगळं आले. म्हणजे मी आज विचार करतो जेव्हा की 1920 ते 1956 या 36 वर्षाच्या काळात बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. म्हणजे इथं ह्या समाजाला, अस्पृश्य समाजाला कुठे आणून ठेवलेलं आहे, एक प्रकारची ही प्रतिसृष्टी या समाजासाठी, असं मला वाटतं. खरंय. आणि तुम्ही आता जे सांगितलं की महिलांना मतदानाचा अधिकार, आपण बघतो की युरोप सारख्या ज्यांना आपण प्रगत देश म्हणतो तर तिथे देखील महिलांना झगडा करावा लागला होता मतदानाच्या हक्कासाठी, जो आपल्याला म्हणजे आपल्या देशातील महिलांना अगदी पहिल्या दिवसापासून मिळतोय. आणि ह्या सगळ्या मागे खरं तर ही सगळी मंडळी आहेत की ज्यांनी त्यासाठी मुळात त्याचा विचार केला आणि त्यासाठी लढा देखील दिला. सर, लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक पुण्याहून सहभागी झाले होते या लढ्यामध्ये, तर त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? श्रीधरपंत टिळकांचा बाबासाहेबांवर प्रचंड जीव होता म्हणतो मी. अच्छा. कारण कोर्ट कचेरीच्या खेट्यानिमित्त हा फार मोठा इतिहास आहे. तुम्ही जर ते टिळकांचं सगळं साहित्य वाचल्यानंतर किंवा सगळं श्रीधरपंतांना वाचल्यानंतर हे सगळं तुम्हाला, कारण त्यांचे लोकमान्य टिळकांचे प्रॉपर्टी मॅटरमध्ये इतका गुंता झालेला होता. आणि त्याच्यावर नची केळकर, विध्वंस त्यांचा लोकमान्य टिळकांचा भाचा आणि बाकीचे त्यांची जावई यांनी क्लेम केलेला. लोकमान्य टिळकांची दोन्ही मुलं रामभाऊ आणि श्रीधरपंत यांना नोवेअर केलेलं त्यांच्या प्रॉपर्टीमधून. आणि त्या निमित्तानं श्रीधरपंत टिळकांना सारखं मुंबईला यावं लागायचं. आणि मुंबईला आले की ते मग बाबासाहेबांची भेट घ्यायची. आणि एक मजेदार गोष्ट म्हणजे त्या गायकवाड वाड्याकडे, म्हणजे त्यावेळेची परिस्थिती तशी होती म्हणायला हरकत नाही, की तिकडे त्या गायकवाड वाड्यामध्ये प्रवेश करणं हे मुश्किल होतं, म्हणजे टिळकांच्या घरामध्ये त्यावेळेस. टिळक गेल्यानंतर श्रीधरपंतांनी बाबासाहेबांच्या समाज समता संघामध्ये प्रवेश करून गायकवाड वाड्याच्या म्हणजे काय म्हणतात ना याच्यावर प्रवेशद्वारावर जात पात विध्वंसक समाज समता संघ शाखा ही पाठी लावली. अच्छा. म्हणजे कलाटणी विचारांना कशी कुठून कशी बसली बघा. आणि श्रीधरपंत टिळकांचा खरं म्हणजे त्यांचा फार अगदी फक्त 32 वर्षाचं आयुष्य मिळालं त्यांना. पण श्रीधरपंत बाबासाहेबांनी एका पत्रामध्ये जवळजवळ 3 पानाचं लेख लिहिलाय. श्रीधरपंतांनी आत्महत्या केली वयाच्या 32व्या वर्षी. कारण ह्या कोर्ट कचेऱ्याच्या सगळ्या गोष्टीला कंटाळल्यानंतर त्यांचं पत्र आहे माझ्याकडे, ओरिजिनल पत्र आहे. बरं. त्या ओरिजिनल पत्राच्या कॉपीमध्ये श्रीधरपंतांचे बाबासाहेबांना पाठवलेलं पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये त्यांचं एक 5-6 ओळीचं पत्र आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की माझ्याकडून ह्या कोर्ट कचेरीच्या कामामुळे विधायक काम होईल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्याला संपवत आहे. आणि भांबुर्डा स्टेशन जिथं शिवाजीनगर म्हणतात तिथे त्यांनी आत्महत्या केली. त्यांचे नातू म्हणजे आता ते टिळक विद्यापीठाचे जे सर्व आहेत ते त्यांची नातू आहेत. बापरे, म्हणजे खरोखरच जेव्हा आपण ही पानं जेव्हा इतिहासाची मागे जातो आणि त्यातले छोटे छोटे बारकावे जे आहेत ते अर्थातच असे आपल्याला दिसत नाहीत, पण संशोधनाअंती ते दिसून येतात, तेव्हा खूप वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, पत्रकार शिवानंद वसेदार बोलतोय निपाणीहून. आणि ज्यावेळी पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणजे चळवळ जी सुरू केली होती, त्यांनी लढाई वगैरे सुरू केली होती, त्यावेळी अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी भरपूर नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये सामील झाले होते. त्यामुळे ही अस्पृश्यता कमी झाली. पण अजून सुद्धा काही ठिकाणी म्हणजे किरकोळ काहीतरी असतात तसं, मग ते सुद्धा अजून दूर होण्यासाठी आपण नागरिक म्हणा किंवा त्यांचे म्हणजे आंदोलन वगैरे म्हणजे असतात ते कार्यकर्ते म्हणा, आपण काय केली पाहिजे म्हणजे अस्पृश्यता आणखीन दूर होईल?
आणि त्यांना लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न बघा. धन्यवाद सर. काय सांगाल सर? बाबासाहेबांनी जेव्हा भारतीय घटना तयार केली त्यावेळेस बाबासाहेबांचं एक कोटेशन फार महत्वाचं आहे. बाबासाहेब इंग्लिशमध्ये म्हणतात की दिस इज द बँडेज टू दी सरफेस ऑफ द इंजुरी. सरफेस टू द इंजुरी, ही सरफेस टू द इंजुरी, पण आतली जखम ही बरी होणं महत्वाचं असतं. आणि आतली जखम जी मध्ये जखम आहे ती जखम बरी होण्यासाठी माणसाने इथून बदलायला पाहिजे. जोपर्यंत माणसाच्या मनातून जाती आता बदलत नाही तोपर्यंत ह्या सरफेस बँडेजचा काही उपयोग नाही असं बाबासाहेबांनी म्हणून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मनातून त्याच्यासाठी आता कायद्याचं कवच दिलेलं आहे. कायद्याच्या कवचाचं सुद्धा ज्यांना जसा दुरुपयोग करायचा ते करतात. त्याच्यामुळे कायद्याचं कवच जितकं महत्वाचं आहे तितकेच माणसानं मनातून बदलणं हा फार सगळ्यात मोठा उपाय. खरंय खरंय. कारण ते आता काय म्हणतात ना, सृष्टीमधून प्रत्येक धर्माच्या संतांना सांगितलेलं आहे, प्रत्येक धर्माच्या कर्त्याने सांगितलेलं आहे की माणसामध्ये काहीही भेदभाव नाहीये. परंतु हे काय आहे की एक कबीरांनी फार चांगलं म्हटलेलं आहे की कबीरा कुवा एक है, पाणी भरे अनेक, भांडे में ही छेद है, पाणी सब में एक. किती मोठा एक अशिक्षित माणूस कबीर म्हणतो. त्याच्यामुळे हे काय माणसाच्या मनातून जोपर्यंत जाती आता जात नाही तोपर्यंत हे सरफेस बँडेज असल्यासारखं वाटतं. माणसाने प्रत्येक व्यक्तीनं फार फार महत्वाचा विचार करायला पाहिजे आणि माणसामधला भेद. त्याच्यासाठी माझा हा उद्योग आहे. दलितेतर लोकांनी बाबासाहेबांसाठी किती काम केलं त्या काळामध्ये, त्यासाठीच माझा हा प्रयत्न आहे. आणि हा एक मी पूल बनवण्याचं काम करतोय, हा प्रयत्न करतोय. नक्कीच सर. खरोखरच जसं सरांनी सांगितलं की नुसतं वरवरचं बँडेज कामाचं नाहीये, तर कुठेतरी आतून आपल्याला वाटलं पाहिजे, कुठेतरी मानसिकता बदलली पाहिजे आणि तरच आजही काही आपल्याला समाजातले जे प्रश्न दिसत आहेत त्याच्यावरती उत्तरं शोधता येतील. खरं तर अनेक प्रश्न आहेत, आणखीही आपल्याला चर्चा करायची आहेत, अनेक व्यक्तिमत्व आहेत, त्यांना समजून घ्यायचंय. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आपण साजरी करतो आणि त्यानिमित्त आहे आजचा खास कार्यक्रम. आणि अतिशय वेगळा असा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पृश्य समाजातील सहकारी. अनेक सहकारी आपण ब्रेकला जाण्यापूर्वी सरांनी सांगितलेले आहेत. तर सर, तुम्ही SC जोशी यांचं हे एक महत्त्वाचं काम आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? SC जोशी इतकी महत्वाची व्यक्ती आणि इतकी प्रसिद्धी पराडमुख. हे SC जोशी, मी आता काल परवा माझीच पुस्तकं वाचताना बाबासाहेब जेव्हा मुंबई प्रांत विधिमंडळाचे सदस्य होते त्यावेळेस त्यांना कामगाराच्या वतीने, मलाच नवल वाटलं, मला ही मीच लिहिलेली गोष्ट ही मला नवीन वाटली की तेव्हा ते पण मेंबर ऑफ मुंबई प्रांत विधिमंडळाचे होते, सदस्य होते. आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या काही कंपन्यांच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही संस्था होत्या, केंद्र शासनाच्या सुद्धा कामगार संघटना, त्या कामगार संघटनेच्या कुठल्या ना कुठल्या पदावर वकील होते ते मोठे महत्वाचे. म्हणजे त्यांच्या केसेस फाईट करणे कामगारांच्या, याच्यासाठी फार मोठं योगदान होतं. याच्यासाठी बाबासाहेबांच्या अनुषंगाने यांचं महत्वाचं योगदान म्हणजे असं, 1923 साली बाबासाहेबांनी जेव्हा वकिली सुरू केली तेव्हा त्यांचा वकिलीमध्ये जम बसेना. आणि तेव्हा त्यांनी मग काही ट्युशन सुरू केल्या, स्टॉक एक्सचेंजचे मार्केटचं त्यांनी सुरू केलं, शेअर मार्केटचं सुरू केलं. पण प्रत्येक ठिकाणी जात आडवी येत होती. बार कौन्सिलमध्ये बाबासाहेबांची त्यांची भेट झाली, ओळख झाली. आणि त्यांची काय म्हणतात ना, एक त्यांची वे ऑफ थिंकिंग बऱ्यापैकी जुळल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की अजून माझा वकिलीमध्ये म्हणावं तसा जम बसत नाही, त्याच्यामुळे थोडीशी परवड होती माझी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाचकांना सुद्धा माझ्या ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे. SC जोशींची बंगली आहे चेरनी रोडला, चेरनी रोड ईस्टला, मुंबई साहित्य संघाच्या अलीकडे त्या गल्लीमध्ये. SC जोशी म्हणाले की डॉक्टर आंबेडकर, जोपर्यंत तुमचा जम बसत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या घरामध्ये ट्युशन सुरू करा. बाबासाहेब त्यांना म्हणाले की विद्यार्थ्यांचं काय? तर त्यांना बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेबांना ते म्हणतात की विद्यार्थ्यांचं मी बघतो, विद्यार्थी तुम्हाला मिळतील पण तुम्ही ट्युशन सुरू करा, तेवढा तुमच्या संसाराला
हातभार लागेल. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी होकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी एस सी जोशीने बाहेर बोर्ड लावला, थोड्याच दिवसामध्ये इथे कायद्याच्या शिक्षणाचे क्लासेस सुरू करण्यात येतात. विद्यार्थी मिळायला लागले आणि बाबासाहेबांनी मग तिथे ट्युशन सुरू केला एस सी जोशींच्या घराच्या खालच्या एका कोपऱ्याच्या खोलीमध्ये. काही विषय एस सी जोशी पण शिकवायचे, काही विषय बाबासाहेबांनी पण शिकवायचे. विशेष म्हणजे मला आश्चर्य बाबासाहेबांचं हे वाटतं आणि बाबासाहेबांच्या बुद्धीचं इतकं मला नवल वाटतं. ज्या व्यक्तीने अस्पृश्येतर आणि अस्पृश्य व्यक्तीने ज्या व्यक्तीने बाबासाहेबांवर उपकार केलेले त्या व्यक्तीवर कधीतरी बाबासाहेब त्या उपकाराचे उत्तराई झालेले. ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात होती. 1942 ला बाबासाहेबांनी जेव्हा मंत्रिमंडळात घेण्यात आलं त्यावेळेस बाबासाहेबांनी एस सी जोशींना बोलवून घेतलं मला भेटण्यासाठी या म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर पृथ्वीराज रोडला तिथे गेल्यानंतर बाबासाहेब एस सी जोशींना म्हणाले की तुम्ही माझ्या खात्यामध्ये लेबर मिनिस्ट्री पण त्यांच्याकडे होती, माझ्या खात्यामध्ये चीफ लेबर कमिशनर ऑफ इंडिया हे पद तुम्ही स्वीकारावे अशी माझी इच्छा. याच्यामध्ये बाबासाहेबांचा हेतू असा होता, एक इमानदार माझ्या विचाराची माझ्या जवळची व्यक्ती पूर्ण देशातलं जे कामगार मंत्रालय आहे याचा फीडबॅक त्यांना मिळत जाईल आणि त्यांचं जे असेल ते त्यांच्या लेवलला ते काम करतील. मला जास्त याच्यामध्ये इंटरफेरन्स करायची गरज पडणार नाही, कारण ती लेव्हल एस सी जोशींची बाबासाहेबांना माहिती होती. बरोबर. एस सी जोशी घरी येतात, भेटल्यानंतर अगोदर ते त्यांना म्हणतात बाबासाहेबांना की मी इथे जे माझं चाललंय मुंबईमध्ये याच्यामध्ये मी एकदम खुश आहे आणि माझी काही इच्छा नाही यायची. पाठोपाठ टेलिग्राम पाठवतात तरी सुद्धा बाबासाहेब. आणि रात्रभर एस सी जोशी विचार करतात आणि म्हणतात की ह्या व्यक्तीचा कामगार मंत्री आहे, 4 खाती जलसंपदा, कामगार, सेवा नियोजन इतके 4 खात्याचे मंत्री बाबासाहेब होते, खान. आणि ह्या सगळ्या व्यक्तींचा विचार न करता माझाच का विचार केला असा रात्रभर विचार करतात. अगोदर ठरवतात की जायचं नाही आपण, आणि सकाळी टेलिग्राम करून कळवतात की माझी तयारी आहे. आणि एस सी जोशी ही वॉज दी महाराष्ट्रीयन फर्स्ट चीफ लेबर कमिशनर ऑफ इंडिया. हे फार लोकांना माहिती नाही. त्यांनी बाबासाहेबांनी मग त्यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीवर पण घेतलं होतं. त्याच्यानंतर जे लोक निवडून आले बाबासाहेबांच्या पक्षाचे 36 साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या लोअर हाऊसमधून अप्पर हाऊसमधून बाबासाहेबांनी पीजे सोळंकीन त्यांना दोघांना घेतलं होतं. या सगळ्या गोष्टी फार एकात एक आहेत, मजेदार आहेत. आणि नक्कीच खरंच सर तुम्ही आता ह्या गोष्टी सांगताय तेव्हा खरोखरच त्या काळात गेल्यासारखं वाटतंय आणि ते सगळं चित्र डोळ्यासमोर येत आहे. तुम्ही एस सी जोशींबद्दल सांगितलं, भार कद्रेकर हे देखील एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी या संपूर्ण चळवळीमध्ये एक महत्त्वाचा सहभाग होता. तर त्यांच्याबद्दल. भार कद्रेकर म्हणजे भास्कर रघुनाथ कद्रेकर हे त्यांचं नाव. ही व्यक्ती पूर्ण आयुष्य अविवाहित राहिलेली आणि बाबासाहेबांच्या सगळ्या पत्रांचा सगळी पत्र बाबासाहेबांची जी 5 पत्र म्हणजे मूकनायक पासून मूकनायक मध्ये तर सहभाग नव्हता बाबासाहेबांचा आपला भार कद्रेकरांचा, पण त्याच्यानंतरची बहिष्कृत भारत जे 27 ला सुरू झालं तिथून तर अगदी प्रबुद्ध भारतपर्यंत हा सगळा जेवढा काही प्रवास पत्रकारितेचा बाबासाहेबांचा होता त्या सगळ्या पत्रकारितेमध्ये जवळपास मॅक्झिमम अग्रलेख लिहिण्याचं काम जास्तीत जास्त हे बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेबांची आणि भार कद्रेकरांची वैचारिक पातळी म्हणजे पत्रकारितेच्या संबंधात इतकी समान होती. म्हणजे काही पत्रकार बाबासाहेबांची भार कद्रेकरांची अग्रलेख पाहिल्यानंतर त्याच्या खाली फक्त भार कद्रेकर BR लिहायचे. म्हणजे भीमराव रामजी की भार कद्रेकर इतकी त्यांची म्हणजे असं वाटतं की हे बाबासाहेबांनीच लिहिलेलं आहे. ते लिहिलेले असतात भार कद्रेकरांनी. म्हणजे इतकी त्यांची वैचारिक पत्रकारितेच्या दृष्टीने वैचारिक पातळी इतकी समान होती. महत्वाचं म्हणजे भार कद्रेकरांविषयी एक महत्वाची गोष्ट इथे सांगायला पाहिजे. काळाराम मंदाराचा सत्याग्रह जेव्हा 2 मार्च 1933 रोजी सुरू झाला त्यावेळेस भार कद्रेकर तिथे होते आणि बाबासाहेबांवर म्हणजे तिथे जेव्हा संघर्ष सुरू झाला, दगडाचा वार्षिक सुरू केला लोकांनी, काळा मंदिरच्या प्रवेशासाठी जायला लागले तेव्हा अस्पृश्य लोक. आणि एक महिलांनी बाचाबाची झाल्यामुळे तिथल्या पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडामध्ये टेकवली अस्पृश्य महिलांनी. पोलीस पण चौतळले, पोलीस पण अस्पृश्यांना मारायला लागले आणि धाब्यांच्या घरावरून तिथल्या दगड आणखी सवर्ण लोक अस्पृश्य लोकांवर मारायला लागले. दोन्हीकडून मार बसायला लागले. बाबासाहेबांवर एका व्यक्तीने छत्री धरली पण 2 दगडात ती तुटून गेली. बाबासाहेबांना वाचवण्यासाठी भार कद्रेकर पुढे धावले. त्यावेळेस एक दगड असा बसला भार कद्रेकरांना
की 2 दात भारकद्रेकरांची आयुष्यभराची निखळली बापरे. आणि दुसरा दगड कानावर बसला. भारकद्रेकर जवळजवळ 1 ते 1.5 महिना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट होते. हो. हे मोठं म्हणजे हे डेडिकेशन म्हणजे किती असावं बाबासाहेबांच्या कार्याप्रती. म्हणजे तुम्ही म्हणालात की एकतर पत्रकारितेमधले एक कुठेतरी वैचारिक तर जुळतच होते, पण कुठेतरी मनाचे देखील धागे जुळत होते. त्यामुळेच एवढं ते त्यांच्यासाठी पुढे येऊन आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी केलेलं आहे. रायगड पेझारीचे नारायण नागोजी पाटील यांचा देखील उल्लेख तुमच्या पुस्तकामध्ये आहे आणि त्यांच्या योगदानाबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. नारायण नागोजी पाटील ज्यांना नाना पाटील म्हणायचे आणि शेतकऱ्यांचा जो संप चालू होता सगळ्यात दीर्घ चाललेला संप शेतकऱ्यांचा म्हणजे खोती विरुद्धचा जो लढा आहे सगळ्यात दीर्घ चाललेला संपाचा पिरियड म्हणजे हा खोती विरुद्ध लढ्याचा महाराष्ट्रामधला. आणि बाबासाहेबांचं म्हणजे पेझारीला तिथल्या मैदानामध्ये त्यावेळेस भाषण झालेलं आहे आणि तेथे मग जेव्हा नारायण नागो पाटलांचा विषय येतो तेव्हा चंद्रकांत अधिकारींचा विषय येतो. चंद्रकांत अधिकारी त्या सभेला होते, बाकीची बरीच मंडळी होती पुरोगामी विचारांची, पण नारायण नागो पाटलांचं एक तिथे घर म्हणजे छोटीशी रस्त्यावरच पेझारीच्या रस्त्यावरच म्हणजे आपण अलिबागला जाताना ती लगेच ती बंगली दिसते तिथे रस्त्यावरच आहे. आणि त्या रस्त्यावरच्या बंगलीवर जाऊन बाबासाहेब 2 ते 3 वेळा 15-15 दिवस राहिलेले. अच्छा. आणि ते नारायण नागो पाटलांचं प्रकरण मी लिहिलेलं आहे. पण म्हणजे घरातलं सर्वस्व विकून अगदी बायकोचे दागिने विकून सुद्धा म्हणजे हा संप नारायण नागो पाटलांनी चालवलेला आहे. अच्छा. प्रदीर्घ संप चालवलेला आहे. आणि जो आज रायगड जिल्ह्याचा बहुतांशी विकास दिसतो त्यातल्या त्यात अलिबागचा याचं श्रेय प्रामुख्याने जातं ते नारायण नागो पाटलांना जातं. प्रचंड डेडिकेशन आणि बाबासाहेब तिथे राहत असताना मजेदार घटना पण घडलेल्या आहेत. त्यात आपल्याला वेळ असल्यामुळे ते मी तिथे उद्धृत करत नाही. सर, मला खरं तर त्याच्याकडे यायचं की अनेक गोष्टी असतील, अनेक घटना असतील आणि ह्या पूर्ण दोन्ही खंडांमध्ये तुम्ही तुमच्या लेखनामध्ये जे आलेले आहेत तर त्यातली एखादी आपल्याला वेळेअभावी आपल्याला जास्त नाही घेता येणार, पण एखादी आपल्याला सांगता येईल की जी खरोखरच तुम्हाला स्वतःला भावली आहे किंवा अगदी हृदयस्पर्शी आहे अशी. एक माझ्या हृदयाला म्हणजे सर्व अभ्यासकांना सगळ्यांना माहीत असलेली घटना आहे. माझ्या हृदयाला ती फार भावलेली आहे. याचा पहिला डाटा जो आलेला आहे किंवा पहिलं हे रामटेके जे आहेत यातले आपले महाडचे त्यांनी त्यांच्या साहित्यामधून आणलेलं आहे ते आणखी. आणि विजय सुरवाडे यांनी समकालीन सहकारी डॉक्टर आंबेडकरांचे समकालीन सहकारी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पॉप्युलरने ते प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण ह्या घटना आलेल्या आहेत. तर त्याच्यामधला एक किस्सा मजेदार मी सुरबानाना टिपणीसचा सांगतो मी तुम्हाला. फक्त काय झालं 1940चा काळ होता. जस्ट दुसरं महायुद्ध संपलेलं होतं आणि बाबासाहेबांना अचानक काही कोर्टाच्या कामानिमित्त महाडला जावं लागलं. अच्छा. आणि महाडला जेव्हा जेव्हा बाबासाहेब जायचे तेव्हा त्यांचं राहण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे गोविंद निवास. गोविंद निवास म्हणजेच सुरबानाना टिपणीसांचं घर. इथे बाबासाहेब राहायचे. आणि आज ते प्रचंड मोडकळीस आलेलं आहे घर. त्याची खरं म्हणजे डागडुजी होऊन ते पुन्हा पुनरावस्थित करण्याची एक फार मोठी ऐतिहासिक वास्तू ती. तर तिथे गेल्यानंतर सुरबानानांच्या घरी गेल्यानंतर सुरबानानांची आर्थिक अवस्था फार वाईट झाली होती. अच्छा. अवर्षण प्रचंड पडलेलं होतं त्यावेळेस कोकणामध्ये. आणि म्हणजे काय म्हणतात ना, एक मराठीमध्ये म्हण आहे की घराची पारख आपल्याला अंगणावरून येते. म्हणजे त्या घरातल्या व्यक्तींच्या अंगावरच्या कपड्यांवरून बाबासाहेबांना ओळखलंय की सुरबानाच्या घरातली अवस्था चांगली नाही. आणि सुरबानाच्या घरामध्ये बाबासाहेब जोपर्यंत राहायची म्हणजे त्यावेळेस पद्धत जुन्या काळी अशी होती की कुटुंब प्रमुखाला पहिलं ताट वाढलं जायचं. जोपर्यंत बाबासाहेब सुरबानाच्या घरी राहायचे तोपर्यंत पहिलं ताट बाबासाहेबांना वाटलं जायचं. आणि त्याच्यानंतर एक कोर्टाची कामं केल्यानंतर एक किस्सा म्हणजे मध्येच सांगतो तुम्हाला मजेदार. सुरबानांना त्यांच्या मित्रांनी एकदा विचारलं. सुरबानांना अशी तशी 10वी पास झालेली आणि बाबासाहेब MA PhD DSc LLD डिलीट बाराट लॉ इतक्या मोठ्या डिग्र्या. आपण बाबासाहेबांची MSc डिग्री तर लावत पण नाही, बऱ्याचदा लावायला पाहिजे. तर सुरबानाला एका मित्राने विचारलं की काय रे म्हणे तू असा तसा 10वी झालेला आणि तुझ्याबरोबर ही इतकी उच्च विभूषित व्यक्ती नेहमी राहते, तुमचं जमतं तरी कसं, काय बोलत असाल तुम्ही. सुरबानानाचं वाक्य फार मजेदार आहे. सुरबानाना म्हणतात की अरे लोक
शिक्षणासाठी विद्यापीठात जातात, पण मी विद्यापीठात बरोबर घेऊन फिरतो. वाह, क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथे बाबासाहेब कोर्टाची कामं झाल्यानंतर जेव्हा निघाले त्यावेळेस बाबासाहेबांच्या दूरदर्शीची कमाल, अगदी कमाल वाटते मला, देशाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने. बाबासाहेब नाटक करतात, एक कोट काढतात आपल्या बॅगेमधून निघायच्या वेळेला आणि सुरबा नानाला म्हणतात की सुरबा, हा कोट माझ्या अंगावर नीट बसत नाही. हे बाबासाहेबांचं नाटक होतं आणि हा कोट तुला ठेवून घे. दुसरं थोड्या वेळानं म्हणतात की एक काम कर, दुसरं महायुद्ध संपलेलं आहे, सगळीकडेच अवस्था फार वाईट आहे, सगळ्या गोष्टीचा तुटवडा आहे, तू मुंबईला ये, तुझी मी नोकरीची व्यवस्था करतो. बरं बरं. मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओवर माझ्या काही ओळखीचे लोक आहेत, तिला तुझं जोपर्यंत हे सगळे वातावरण आहे तुझं आर्थिक विवंचनेचं निवडत नाही तोपर्यंत तू तिथे काम कर. आणि सुरबा नाना तयार होतात. सुरबा नाना जातात. म्हणजे बाबासाहेबांचा हेतू हा की सुरबा नानांना इंटरव्ह्यूला जाताना कोट घालून जावं, माझ्या व्यक्तींनी तिथे कुठेही असं न्यूनगंड किंवा काहीतरी कमी दिसता कामा नये. सुरबा नाना बाबासाहेबांनी दिलेला कोट इंटरव्ह्यू घेऊन जातात. तिथे होमी तल्यार खान नावाचे अधिकारी असतात, त्यांच्याशी बाबासाहेबांनी अगोदर सांगून ठेवलेलं असतं आणि सुरबा नानाचं तिथे काही दिवसासाठी नोकरीसाठी सिलेक्शन होते. म्हणजे शेवटात म्हणजे आपण बघतो की एकीकडे हा सगळा लढा आहे, चळवळ आहे आणि एक वैचारिक आपल्याला खाद्य मिळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचताना, पण त्याचबरोबर की मनानेही ते इतके सुहृद होते की अशी अनेक माणसं त्यांनी जोडली होती. सर, कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण चाललोय. अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल की ह्या सर्व ही जी दुर्लक्षित राहिलेली मंडळी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनाच आपण पूर्ण समजलेलो नाही आहोत आणि बाबासाहेबांना समजायला आणखी काही बरीच वर्ष लागतील. तेव्हा मी तर ह्या लोकांवर एक फक्त छोटासा प्रयत्न करतोय. 2 खंड आलेले आहेत आणि आपण एक मराठीमध्ये जसं म्हणतो की एखाद्या मॅचचा शेवट हा सिक्सर मारून करावा, तसा 3ऱ्या खंडामध्ये जे लोक घेतलेले ते समाज कार्यामधले दादा लोक मी अजून घेतलेले आहेत आणि निदान ह्या लोकांचं कार्य जे दलितेतर लोकांनी कार्य केलेले ते लोकांपर्यंत जावं अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. माझ्या खंडाचं प्रकाशन करताना आपले कुमार केतकर म्हणाले होते की योगीराज, हे कसंही करून हे ग्रंथ इंग्लिशमध्ये जाणं फार महत्वाचं आहे. बरं बरं. त्याच्याशिवाय जगातल्या लोकांना, ह्या दलितेतर लोकांना किंवा स्पृश्य लोकांनी ह्या बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काय दिव्यातून काम केलेलं आहे, कसं काम केलेलं लोकांपर्यंत जाणार नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की आता पेंग्विन प्रकाशन, जे जगातलं सगळ्यात मोठं प्रकाशन आहे, यांनी पुढाकार घेतलेला दिसतोय. मला काही असे मेसेज आलेले आहेत आणि हे पेंग्विन प्रकाशन हे दोन्ही खंड इंग्लिशमध्ये करणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे पेरणी प्रकाशनामधून ही सगळी माझी पुस्तकं, पेरणी प्रकाशन आणि वितरण जी संस्था आहे याच्यामधून ही सगळी पुस्तकं आता एक पुन्हा नव्यानं लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहे. नक्कीच सर. आता हे सगळं जे साहित्य आहे ते इंग्रजी भाषेमध्ये जात आहे, म्हणजेच जगभरातल्या अनेक लोकांना ते वाचता येईल आणि खरोखरच त्या कामासाठी देखील आणि तुम्ही जो पुढचा 3रा खंड काढणार आहात त्यासाठीही देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पृश्य समाजातील सहकारी हा अतिशय वेगळा विषय आहे जो सरांनी अभ्यास केलेला आहे आणि त्याविषयी आपण बोललो आणि अनेक गोष्टी या निमित्ताने आज आपल्या समोर आल्या. अनेक वेगवेगळ्या गोष्टी, अनेक घटना आज आपल्याला कळल्या. आणि सर, तुम्ही एका वेगळ्या विषयावर हा अभ्यास केलाय, संशोधन केलंय आणि ते सगळं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यासाठी आपले अगदी मनापासून मी आभार मानते आमच्या संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमतर्फे. खूप खूप धन्यवाद सर आपल्याला. आणि दर्शक हो, आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.